तुम्हाला माहिती आहे का? अशा पद्धतीने जर काळ्या मसाल्यातली ही शेवग्याच्या शेंगेची भाजी बनवली ना, तर शेवग्याची शेंग न खाणारे सुद्धा किंवा ज्यांना भूक नाही ते सुद्धा अगदी आवडीने बोटासहित ताटसुद्धा चाटून पुसून खातील. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपण वाटणासाठीचं साहित्य भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी अशा पद्धतीने एखादी जाळी घ्यायची, गॅसवरती ठेवायची. इथे मी सुकं खोबरं आणि 2 कांदे घेतले आहेत, ते या जाळीवरती ठेवायचे आणि छान काळसर होईपर्यंत हे आपल्याला अलटीपलटी करत भाजून घ्यायचे आहे. आता जर तुम्ही भाजी चुलीवर बनवत असाल ना, तर कांदा आणि खोबरं चुलीमध्ये भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल. चव याहीपेक्षा दुप्पट तिप्पट वाढेल. तर इथे पहा, या पद्धतीने अलटीपलटी करत कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहा, खोबरं आपलं छान असं भाजलं गेलं आहे आणि हो, खोबरं करपलं नाही आहे. काळसर रंग येईपर्यंत याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. आता कांदासुद्धा छान काळसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया. तर इथे पहा, दोन्ही कांदेसुद्धा मी छान काळसर होईपर्यंत भाजून घेतले आहेत. आता ते सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊया. आता काय करायचं, कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. आता कांदा आणि खोबरं थंड होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी 1 पाव शेवग्याची शेंग स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. ती शेवग्याची शेंग घालायची आणि त्यासोबतच यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. हळद मीठ घातल्यानंतर आता या शेवग्याच्या शेंगा तेलामध्ये 1-2 मिनटं मध्यम आचेवर छान अशा परतून घ्यायच्या. तर इथे पहा, 1-2 मिनटं शेवग्याच्या शेंगा मी छान अशा तेलामध्ये परतून घेतल्या आहेत. त्यानंतर आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालायचं. पाणी या ठिकाणी मी थंडच वापरते आहे. पाणी घातल्यानंतर आता कढईवर झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर 10 मिनटं या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता शेवग्याची शेंग शिजती आहे तोपर्यंत इथे पहा, आपण जे खोबरं आणि कांदा भाजून घेतलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झालं आहे आणि मी चिरून घेतलं आहे. आता हे चिरून घेतलेलं कांदा आणि खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. कांदा आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं की आता यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पण कोथिंबीर घेताना लक्षात ठेवा, अशा पद्धतीने देठासहित घ्या, म्हणजे भाजीची चव छान लागते. त्यासोबतच इथे मी 13 ते 14 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या आणि थोडंसं आलं. आता हे सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान असं वाटण तयार करून घ्यायचं. तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान असं वाटण तयार करून घेतलं आहे. आता आपलं वाटण तयार होईपर्यंत ज्या आपण शेवग्याच्या शेंगा शिजायला ठेवल्या होत्या ना, त्यासुद्धा अगदी छान शिजल्या आहेत. 10 मिनटं शेवग्याची शेंग मी शिजवून घेतली आहे. आता यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणीसुद्धा शिल्लक दिसत असेल, तर ही शेवग्याची शेंग पाण्यासहित एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. पाणी याच्यातलं आपण फेकून देणार नाही आहे, पाण्यासहित हे पुढे आपण वापरणार आहोत. तर इथे पहा, शेवग्याची शेंग पाण्यासहित मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. पुन्हा तीच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 3 पळी तेल घालायचं. चमच्याने घालणार असाल तर 3 मोठे चमचे इतकं तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले की आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. वाटण परतून घेत असताना सुद्धा गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवा. मोठ्या आचेवरती वाटण परतून घेऊ नका. तर इथे पहा, तेल सुटेपर्यंत वाटण मी छान असं परतून घेतलं आहे. आता काय करायचं, यामध्ये इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा आणि आता टोमॅटोसुद्धा या वाटणासोबत मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा. टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर नसेल घालायचा, नाही घातला तरीसुद्धा चालेल. तर इथे पहा, टोमॅटो घातल्यानंतर छान मऊसूद होईपर्यंत आणि वाटणाला बाजूनी छान तेल सुटेपर्यंत, वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतले. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. तर आज काळ्या मसाल्यातली शेवग्याच्या शेंगेची भाजी बनवण्यासाठी मी वापरणार आहे माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला. यांचे मसाले उत्कृष्ट खड्या मसाल्यांचा वापर करून बनवले जातात आणि यामुळे भाज्या चवीला अप्रतिम होतात. जर तुम्हाला हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांच्या डिटेल्स दिल्या आहेत, तिथून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता.
आता यामध्ये 2 चमचे काळा मसाला घालायचा आणि अर्धा चमचा इथे मी माऊली मसाले यांचाच गरम मसाला वापरणार आहे, तो घालायचा. या व्यतिरिक्त मी यामध्ये दुसरे कोणतेही मसाले वापरणार नाही आहे. या फक्त 2 मसाल्यांच्या वापराने सुद्धा ही भाजी दुसऱ्या भाज्यांना नॉनव्हेजला सुद्धा मागे सारेल इतकी अप्रतिम होते. पावडर मसाले घातल्यानंतर थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत, पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. पाणी घालून मसाले परतून घेतले की मसाले छान परतले जातात आणि मसाल्याची चवही वाढते. तर इथे पहा, छान तेल सुटेपर्यंत मी हे मसाले परतून घेतले आहेत. मसाला अजिबात कढईला खाली चिटकत नाही आहे, म्हणजे अगदी छान भाजला गेला आहे. आता यामध्ये जी शेवग्याची शेंग आपण शिजवून घेतली होती ती घालायची. तर इथे पहा, पाण्यासहित ही शेवग्याची शेंग मी घातली आहे. ज्या पाण्यामध्ये आपण शेवग्याची शेंग शिजवून घेतली होती ते पाणी फेकून द्यायचं नाही, तर अशा पद्धतीने वापरायचं. आता शेवग्याची शेंग घातल्यानंतर मसाल्यासोबत एकदा मिक्स करायची. आता तुम्हाला या रश्श्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ही भाजी आपल्याला आणखी एक 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे. मला याच स्टेपला थोडीशी घट्टसर वाटते आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी 1 ग्लास पाणी घातले. त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं. शेवग्याची शेंग शिजवून घेताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे या स्टेपला मीठ टेस्ट करूनच घाला. त्यानंतर आता कढईवर अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनटं मंद आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची. तर इथे पहा, 10 मिनटं मंद आचेवर ही भाजी मी शिजवून घेतली आहे. तुम्ही याच्यावर तर्री पाहू शकता, काय भारी आली आहे आणि याचा घमघमाट अगदी घरभर पसरला आहे. ज्यांना भूक नसेल किंवा ज्यांना शेवग्याची शेंग आवडत नसेल ना, ते सुद्धा पहिल्यांदा जेवायला बसतील, इतकी अप्रतिम झाली आहे. त्यासोबतच भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता. दिसायला जितकी भारी दिसते ना, चवीला त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अप्रतिम झाली होती. आता गॅस बंद करायचा, वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची. मस्त गरमागरम नॉनव्हेजच्या चवीलाही मागे सारेल अशी शेवग्याची शेंग बनून तयार झाली आहे. शेवग्याची शेंगसुद्धा मी तुम्हाला दाखवते, काय भारी शिजली आहे. आता मस्त गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही शेवग्याची शेंग सर्व करायची. तर इथे पहा, मी मस्त गरमागरम भाकरीसोबत ही शेवग्याची शेंग सर्व केली होती आणि इतकी भारी झाली होती की शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही सुद्धा एकदा माऊली मसाले यांचे हे मसाले ऑर्डर करून ही भाजी किंवा नॉनव्हेज कोणत्याही भाज्या बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स आहे, तिथून ऑर्डर करू शकता. आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.